नमस्कार. आपण पाहत आहात गजपर्व न्यूज चॅनल. आज सकाळीपासून बारामती काटेवाडी रोडचे दोन्ही बाजूला महिला, मुली, वृद्ध पुरुष नागरिकांनी खूप गर्दी केली होती. काटेवाडी येथील दादांच्या घरी त्यांचे पार्थिव नेण्यात आले होते. ते पार्थिव अंत्यसंस्काराकरिता पुन्हा बारामतीकडे आणण्यात येणार असल्याने आपल्या नेतृत्वाचे आवडत्या नेत्याचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी त्यांचा हा प्रयत्न होता. यावेळी ते आपली व दादांच्या समवेत झालेल्या जुन्या आठवणी डोळे पुसून एकमेकांना सांगत होते. दिल्या शब्दांसाठी जागणारा व सातत्याने जनतेच्या प्रश्नावर काम करणारे नेतृत्व म्हणजे अजितदादा पवार. त्यांचे दिवसाची सुरुवातच पहाटे 5 वाजल्यापासून व्हायची. बारामती व तालुक्यासह पुणे विभागातील सर्व जिल्हे तालुक्यांची भरभराट झाली पाहिजे. शेतकऱ्यांचे दैव हटले पाहिजे याकरिता दादांचे नेहमी प्रयत्न असायचा. ते मिश्किल विनोदाने बोलून मने जिंकायचे. कटू शब्द बोलत नव्हते, पण ते स्पष्ट वक्ता, हजरजबाबी होते. मंत्रिमंडळात असताना दादा अर्थमंत्रालयाची जबाबदारी सांभाळत होते. तेव्हा फालतू खर्च टाळण्यासाठी दादा नेहमी आग्रही होते. अनेकदा आमदार, मंत्री त्यांच्यावर नाराजी व्यक्त करीत, पण दादांना त्यांची नाराजी हसून मिश्किल विनोदाने दूर करायचे. बारामती शहर देशात स्मार्ट सिटी म्हणून विकसित करणारा बारामतीचा आधुनिक शिल्पकार ही दादांची नवीन ओळख बनली होती. बारामती शहरात सर्व जनतेला सुख समृद्धी लाभावी याकरता अजितदादा अखेरचे श्वासापर्यंत लढत राहिले. सुरुवातीपासून संघर्षमय जीवन जगत राजकारणात एंट्री झाल्यानंतर दादांनी स्वबळावर स्वतःची ओळख निर्माण केली होती. शैक्षणिक, राजकीय, सामाजिक क्रांती दादामुळे या शहरात घडून आली हे जनता विसरली नाही. दादांच्या जाण्याने बारामती पोरकी बनल्याची भावना जनतेतून व्यक्त होत आहे. विकास पुरुष कसा असावा ते महाराष्ट्रातील दादांच्या कामामुळे दिसत आहे. याच रोडने दादांचे पार्थिव विद्याप्रतिष्ठान येथे नेण्यात येणार आहे.